पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली आहे। प्रसाद ओक यांनी इंस्टाग्राम पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरी आल्याची माहिती दिली। प्रसाद ओक यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलंय। 2024 नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसाद ओक नव्या घरात शिफ्ट झाला होता। त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या या नव्या घराच्या वास्तुशांतीसाठी हजेरी लावली। प्रसाद ओक यांनी याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्री आभार मानले। प्रसादने त्याच्या सोशल मीडियावरून एकनाथ शिंदेंबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते। त्याशिवाय एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्टही लिहिली। आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने माणूस जोडता आहात ते पाहता गुरुने दिली ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा, हे शब्द तंतोतंत खरे करताय असं वाटलं, असे ओक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तुशांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात। अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात। कोणताही राजकारणी अभिर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात, जेवलात, नीट निरखून अख्खं घर पाहिलत। हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला। आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने माणूस जोडत आहात हे पाहता गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा, हे शब्द तंतोतंत खरे करताय असं वाटलं। प्रसादच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली। आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडेनं केलं आहे, तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली। प्रसादच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत। तसेच प्रसादचा महापरिनिर्वाण हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाद्वारे प्रसाद ओकसोबत गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफुल्ल सावंत, विजय निकम, हेमल इंगळे, कुणाल मेश्राम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।